1922 भारताच्या दृष्टीने सुवर्ण साल म्हटलं तरी चालेल. त्याच्या अगोदर म्हणजे 19व्या शतकात म्हणजे 1900च्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की इंग्रजांनी जवळजवळ 1857च्या उठावाच्या अगोदर भारतामध्ये रेल्वे आणलेली होती. 1853-54 पासून त्यांनी रेल्वेचं काम हाती घेतलेलं होतं आणि पहिली रेल्वे सुरू केली. नंतर रेल्वेच्या वेगवेगळ्या ठिकाणी वाढ करण्यात आली. असंच काम त्यांनी 19व्या शतकाच्या शेवटी कराची ते लाहोर असा त्यांना रेल्वे मार्ग बांधण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं. आता कराची आणि लाहोर हे दोन्ही पाकिस्तानात आहेत. तेव्हा पाकिस्तान नव्हता, तेव्हा हा सगळा भारताचा भाग होता. आणि ज्यावेळी ते रेल्वे रुळाची कामं करत असताना त्यांना विशिष्ट प्रकारच्या काही विटा सापडल्या आणि म्हणून त्यांनी काय केलं, पुरातत्व खात्याकडे या विटा पाठवून दिल्या. ही पहिली घटना या भागातली. आता दुसरी घटना ती म्हणजे आपल्याला या 3 महत्वाची नावं लक्षात ठेवायची आहेत या सिंधू संस्कृतीमध्ये. त्यानंतर पहिली त्या संस्कृतीमध्ये प्रामुख्याने 3 इतिहास संशोधकांची आपल्याला नावं लक्षात ठेवायची. एक म्हणजे सर जॉन मार्शल. कोण होते? भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख ब्रिटिश म्हणजे सर जॉन मार्शल. आणि 2 भारतीय इतिहासकारांची नावं आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहेत. एक आहे राखलदास बॅनर्जी आणि दुसरं नाव आहे दयाराम साहनी. हे 3 नावं डोक्यात पक्की लक्षात ठेवा. यांचं योगदान खूप मोठं आहे ही संस्कृती शोधण्यामागचं. म्हणजे सहजपणे राखलदास बॅनर्जी कुशाणकालीन स्तूपांचा शोध घेण्यासाठी या भागात फिरत होते आणि त्यांना देखील या भागामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या विटा, विशिष्ट प्रकारचं कोरलेली, त्याला नाणी म्हणता येणार नाही, पत्र्यावर कोरलेली काही छाप त्यांना सापडले आणि काही अजून इतर गोष्टी सापडल्या. तसं दयाराम साहनींना सुद्धा सापडलं. आणि मग बऱ्याच वेळा याच भागामध्ये या गोष्टी का सापडतात यावर या लोकांची नक्कीच मीटिंग झाली असणार. पुरातत्व विभागाचे प्रमुख सर जॉन मार्शल आणि हे इतिहास संशोधक, भारतीय इतिहास संशोधक. आणि म्हणून 1921 मध्ये त्यांनी निर्णय घेतला ह्या संपूर्ण भागामध्ये आपण उत्खनन करायचं. आता उत्खनन म्हणजे काय? जमीन खणून त्याच्या खाली काय इतिहास लपलेला आहे तो बघणं. पण तुम्ही लक्षात घ्या, कुठलीच जमीन नाही खणता येणार. नाही तर तुम्ही लगेच आपल्या बिल्डिंगच्या बाजूची, घराच्या बाजूची जमीन खणायला घ्याल आणि तुम्हाला काही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. बरेच जण मूर्खासारखे गुप्तधनाच्या मागे लागतात आणि जमिनी खणत बसतात. पण गुप्तधन खऱ्या अर्थाने जो इतिहास म्हणतो ते गुप्तधन आपल्या दृष्टीने ते विशिष्ट प्रकारची काय होतं की ज्या ठिकाणी एखादं शहर दडपलं गेलं असेल, काही जुनी संस्कृती नष्ट झालेली असेल, त्या ठिकाणी होतं काय की मातीचे थर तयार होतात आणि एक पांढरट कलरची टेकडी त्या ठिकाणी तयार होते. आणि मग इतिहासकारांनाच ते माहीत असतं की या भागामध्ये आपण उत्खनन जर केलं तर आपल्याला नक्की काहीतरी सापडेल. पण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की त्यांना या ठिकाणी अशा प्रकारचे ढाचे दिसले आणि म्हणून त्यांनी इथं उत्खनन करायला सुरुवात केली. आता उत्खनन सुद्धा खूप नाजूक काम आहे. आपल्याला वाटलं चला उत्खनन काय सोपं आहे, 100 माणसं लावली, टिकाव घेतले, फावडे घेतले, माती काढली, झालं उत्खनन. अजिबात नाही.
आणि आजच्या काळात म्हटलं तर आता JCBच आहे. JCB तर किती मोठा खड्डा करू शकतो, बराबर बराबर बराबर. चालणार आहे का? जर JCBने आपण उत्खनन केलं, जर कुदळ फावड्याने उत्खनन केलं, तर त्या खालच्या गोष्टी या नष्ट होतील. म्हणून उत्खनन नाजूकपणे करावं लागतं. जमिनीचे एक एक थर नाजूकपणे काढावे लागतात. छोटी छोटी हत्यारं वापरावी लागतात आणि मग एक एक थर करत करत खाली जावं लागतं. म्हणजे त्याला भरपूर वेळ लागतो, संयम लागतो, सहनशीलता लागते. आणि या संयमाने हे काम करत करत ते जसे जसे खाली जातात, त्या प्रत्येक थरावर त्यांना काहीतरी सापडतं. म्हणजे काय होतं की छोट्या छोट्या हत्याराने ते उत्खनन करत जातात. त्यामुळे होतं काय की खालच्या गोष्टी ज्या असतात, वस्तू, मातीच्या वस्तू असते, काही असेल, त्या नष्ट होत नाहीये. तुटलेल्या अवस्थेत सापडतील त्यांना, पण नाही तर चुराच होईल. जर आपण एकदम टिकाव हे टाकला किंवा JCB टाकला तर चुरा होईल, काही भेटणार नाही. याला म्हणतात उत्खनन. त्यामुळे ती जागा पूर्णपणे आखून अनेक लोक त्यामध्ये दिवस रात्र काम करतात, उत्खनन करतात. आणि या भागामध्ये जवळजवळ पाकिस्तान, आत्ताच्या पाकिस्तानमध्ये किंवा सिंध प्रांताच्या आसपास, लाहोर प्रांताच्या आसपास म्हणा, कराचीच्या आसपास, म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हे उत्खनन केलं गेलं. जवळजवळ 400 किलोमीटर, एका भागापासून सुरुवात केली, जवळ 400 किलोमीटर पर्यंत हे उत्खनन झालं. आणि संशोधकांना आश्चर्याचा एक मोठा धक्का बसला. कारण या 400 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक नव्हे तर 2 शहरं सापडली जमिनीच्या खाली. अख्खीच्या अख्खी शहरं. तुम्ही म्हणजे जमिनीच्या खाली, कारण आपल्या प्रामुख्याने हिंदू धर्मात असं म्हटलं जातं पाताळ लोक, आणि पाताळ लोकातली माणसं जिवंत असतात असं आपल्याला सिरियलमध्ये दाखवलं जातं. जमिनीखाली कोणी जिवंत राहू शकत नाही, त्याला बंकर बांधावा लागतो तरच जिवंत राहील. पण ती संस्कृती जिवंत राहते, माणसं जिवंत भेटत नाहीत, पण ती संस्कृती. हे 2 शहरं सापडलेली आहेत. एका शहराचं नाव होतं मोहनजोदारो आणि दुसऱ्या शहराचं नाव होतं हरप्पा. त्याला तुम्ही ड सुद्धा वापरू शकता, मोहनजोदारो म्हणू शकता, मोहनजोदारो म्हणू शकता, हरप्पा म्हणू शकता, हडप्पा म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि संपूर्ण शहर, एक नगर जमिनीच्या खाली दडपलं कसं काय गेलं, हा एक आश्चर्याचा मुद्दा होता. आणि मग या अभ्यासाला मोठ्या प्रमाणात वेग आला. जगातले अनेक लोक हे उत्खनन बघायला यायला लागले. सर जॉन मार्शल यांच्या देखरेखीखाली, राखलदास बॅनर्जी, दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली अनेक इतिहास संशोधक यांनी या भागामध्ये उत्खनन केलं आणि ही 2 शहरं सापडली. आता मोहनजोदारो नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला मध्यंतरी. म्हणजे ते जे डायरेक्टर होते यांनी पूर्णपणे या संस्कृतीचा अभ्यास केला. यांची घरं कशी असतील, यांची बाजारपेठ कशी असेल, त्या टाईपचं त्यांनी पूर्णपणे जो सेट उभारला होता, तुम्ही बघाल तो वेगळा होता. म्हणजे तो डोळ्यासमोर जर आणला की त्या पद्धतीचं कल्चर या ठिकाणी होतं. आणि मग आश्चर्य हे निर्माण झाले किंवा उत्सुकता निर्माण झाली की ही संस्कृती किती लांबची आहे, किती जुनी आहे. आणि याचा अभ्यास जेव्हा केला, काय असतं की एखादी संस्कृती किती जुनी आहे यासाठी 2 शास्त्रीय प्रयोग केला जातो. एक पोटॅशियम ॲर्गॉन म्हणून नावाचा प्रकार यामध्ये वापरला जातो आणि दुसरा असतो कार्बन 14. म्हणजे जर समजा तुम्हाला सांगाडा सापडला, फॉर एक्झाम्पल डायनासोरचे सांगाडे जर आपल्याला सापडले नसते तर आपल्याला माहीतच पडलं नसतं की काही कोटी वर्षापूर्वी अशा प्रकारचे 4-4 मजली इमारती एवढे डायनासोर जिवंत होते त्या काळामध्ये. हे आपल्याला कळलं असतं का? कधी कळलं? आत्ता कळलं, कोट्यावधी वर्षानंतर, जेव्हा त्यांचे सांगाडे सापडले, इतके मोठे सांगाडे.
पण लक्षात घ्या, माणसाच्या किंवा कुठल्याही सजीव जीवाच्या शरीरातील सांगाड्यातला जो कार्बन असतो या संपायला एक विशिष्ट कालखंड लागतो आणि त्याच्यामध्ये किती कार्बन आहे याच्यावरून त्याचा कालखंड हा मोजला जातो. आणि ज्यावेळी या सिंधू संस्कृतीमध्ये सांगाडे सापडले माणसाचे, त्याच्यावरून कालखंड मोजला गेला आणि हा कालखंड जवळजवळ 5000 वर्षापूर्वी मागे गेला. झाली की नाही भारताची कॉलर टाईट? भारताची कॉलर टाईट झाली आणि जगाला आपण सांगू शकलो की आम्ही भारतीय जगामध्ये सर्वात प्राचीन आहोत. म्हणून आज आपण म्हणतो मेरा भारत महान. नंतर आपण घाण केला ती गोष्ट निराळी. पण या भारताची संस्कृती 5000 वर्षापूर्वी मागे गेली आणि बाकीचे देश मागे पडले. आपण वरच्या क्रमांकाकडे गेलो आणि निश्चितच ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट होती, देशासाठी अभिमानाची गोष्ट होती. जगाचं लक्ष पूर्णपणे फोकस यावर झालेलं असेल आणि तुम्हाला जर ही सिंधू संस्कृती, मोहनजोदारो, हरप्पा यांचे अवशेष जर आजही बघायचे असतील ते जास्त लांब जायची गरज नाहीये. मुंबईला प्रिन्स ऑफ वेल्स हे जुनं नाव होतं, आजचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय स्टेशन पासून जवळ आहे. हे जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एक मजला तर पूर्ण त्यांनी सिंधू संस्कृतीचे अवशेष त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ते जरूर बघा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल संस्कृती किती प्रगल्भ होती, किती आधुनिक होती. आणि म्हणूनच सिंधू संस्कृतीचा अभ्यासाशिवाय आपण प्राचीन काळाचा अभ्यास करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित.